गायस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आली मी आता तोंड उचलून दीड महिन्यानंतर ब्लॉग बनवायला. का तर काही कारणं होती त्याच्यामुळे मला ब्लॉग बनवायला नाही जमलं. आणि मागच्या महिन्याचा एक ब्लॉग होता तो पण मी अपलोड केला आहे. आता त्याला पण म्हणजे मी एडिट नव्हता केला, बनवून ठेवलेला फक्त. मग मी त्याला एडिट करून अपलोड केला आहे आणि आतापासून मी कंटिन्यू ब्लॉग बनवणार आहे. आता मी चालली क्लासला. आणि का चालली क्लासला? ओके, क्लासला चालली आणि क्लास झाल्यानंतर बघू. मी कालपासून जिम लावली. येस, कालपासून जिम लावली आणि आज माझी बॉडी अशी पेन करते. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे माझा चष्मा. कारण मी जेव्हा भटकायला गेलेले फिरायला तेव्हा माझा चष्मा हरवला आणि मी दुसरा चष्मा आणि हा जास्त छान वाटतो मला. बरं झालं चष्मा हरवला, कारण की मी जेव्हा चष्मा बनवायला गेले तेव्हा मला कळालं की माझा नंबर कमी झाला आहे. भाई मला मॅसेज यायला लागलेत, कोमल ब्लॉग का नाही अपलोड करत आहे. माहिती आहे का, एवढं छान वाटतं ना. म्हणजे माझं मनच नव्हतं, एकदा असं सुटलं ना की ते मग मन नव्हतं करत ब्लॉग बनवायचं परत. आणि त्याच्यानंतर मग मला 2 फ्रेंडचे लिटरली मला मॅसेज आले की कोमल बाय, तुम्ही का ब्लॉग नाही अपलोड करत आहे. आणि माझा भाऊ तर माझ्या मागं लागलेलाच, माझी मम्मी पण माझ्या मागं लागलेली ब्लॉग बनवण्यासाठी. मम्मी तू का हसतीये, बोल ना. आजारी पडली 1 महिना. हा, ह्याच्या आधी म्हणजे मी आजारी पण पडले, त्याच्यामुळे पण मी ब्लॉग नाही बनवला. ठीक आहे, आता मी ठीक आहे, मस्त. मम्मी ती लिपस्टिक हरवली आहे का बे? कुठे गेली ती लिपस्टिक? भेटली. ही एक मी नवीन शेड घेऊन आली आहे. 300 रुपयाची लिपस्टिक आहे. 30 रुपयामध्ये एक टॉप आला असता मला. ठीक आहे, अगर हे काम नसतं केले ना, कसं दिसतंय, घाण दिसतंय का? लांबून छान वाटतंय, जवळून पण छान वाटतंय. एक लिप ग्लॉस होता, मला माझ्या बहिणीला विचारायचं तर कुठं घेऊन ठेवलायस, नाही भेटत आहे. जाऊया, मस्कारा यूज करू आपण. काली काली आखे तुरू तुरू. मला हसायला येतंय. मम्मीचं म्हणणं हसते कशाला, मग मी ब्लॉग एकदम सिरियस होऊन बनवू का असं. हॅलो गाईज वेलकम टू. मम्मी माझी स्माईलच नाही थांबत आहे. म्हटलं तू पाणी आलं. हे बघ, असं ब्लॉग बनवते. अरे हसायचं बंद कर. हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि मी आली आहे 1.5 महिन्यानंतर तोंड उचलून ब्लॉग बनवायला. असं नाही होणार, गरम होतं यार, खूप गरम होत आहे. सगळ्यात छान होतं. झालाय माझा मेकअप, टिकली राहिली. 11 वाजले, 11 वाजता क्लासमध्ये पोचायचं होतं. चला चष्मा वेअर करणं माझा फेवरेट पार्ट झालाय, कारण का नवीन चष्मा आहे.
नवीन चष्मा. मम्मी कशी दिसते मी? मम्मी आजारी आहे माहिती आहे का? मम्मी बरी कधी होशील? मी आजारी पडल्या मला घाल घाल शिव्या घालता तुम्ही लोक, आणि तू 15 दिवस झाले आजारी, त्याचं काय? बोल बोल ना. आजारी पडलं म्हणूनच मी पडली. काय हा मग. काय काय होतं हिचं लॉजिक? जा जरा सांग जरा काय लॉजिक होतं. टेन्शन माझं टेन्शन. मुलगी माझी लवकर कशी होईल चांगली. सारखं दवाखान्यात रोज उठलं की दवाखान्यात 15 दिवस म्हणून टेन्शन येतं म्हणून 1-2 दिवसापासून काय म्हणायचं. टेन्शन मग मी आता तुझं टेन्शन घेते मम्मा की माझी मम्मी बरी नाही होते 15 दिवस झाले. नको घेऊ माझं. आता मी क्लासला जायचं. आम्ही थोडं भटकायला पण चालू केले बाहेर, कारण की पोगोला एकटं सोडून जायचं मन नाही करायचं आणि घरी कोणी नसायचं, त्याच्यामुळे मी घरी जास्त राहायचे. पण आता मम्मी घरी असते तर मग मी किती वाजता तर मी घरी 3 वाजता 4 वाजता 11 वाजता जाऊ. पण ठीक आहे, माझं काम असतं, सामान बिमान घ्यायला लागतं मला, है ना. काम होतं म्हणून इतके दिवस मी बाहेर भटकत होते. मी आज पण नाही येणार लवकर घरी. काळी झाली मी जेवण. मम्मी मी नाश्ता केला आणि आता तू टेन्शन घेऊ नको की मी बाहेरचं खाईन वगैरे, असं काय टेन्शन नको घेऊ. कारण आता मी जिम लावली आहे, मग मी आता बाहेरचं नाही खाणार, समजलं. मी हेल्दी राहण्यासाठी जिम लावली, का तर माझं बाहेरचं खाणं बंद व्हावं, जरा घरातलं खाणं चालू व्हावं आणि मी हेल्दी अँड फिट राहू. चला निघूया. सो आता वाजलेत काहीतरी 6, संध्याकाळचे 6. मी 2 वाजता घरी आले आणि आल्यानंतर मी काहीच नाही केलं. मी डायरेक्ट झोपले आणि कधी 3:30-4 वाजता उठले. त्याच्यानंतर मी जेवले आणि जेवण झाल्यानंतर मग मी एक पॉडकास्ट बघायला बसलेले. हॉरर स्टोरीचे पॉडकास्ट आवडतात मला बघायला, मग मी ते बघायला बसले. आणि ते झाल्यानंतर मी जेवण बनवलं. जेवण बनवून झाल्यानंतर मी आता हे पोगोला घेऊन आले टेरेसवर, का तर ती खूप उड्या मारत होती की घेऊन जायला बाहेर, म्हणून मी तिला घेऊन आले टेरेसवर. आणि हे झाल्यानंतर मी परत खाली जाईन. ठीक आहे गाईस, आम्ही चाललो आहे जिमला आणि आज आमचा सेकंड डे. मी नाही चालली. माझ्यासोबत काय करते मग तू? सोडायला येते. सोडायला ना माझी बहीण. हा रूट जरा घाण आहे. चला, सगळ्यांना माहिती कोण घाबरतं, कोण घाबरतं ते सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, छोटी कोण बहीण. निब्बळ आहे, छोटी बहीण आहे. कोण निब्बळ आहे, सगळ्यांना माहिती आहे. निब्बळ. मी छोटी असले तरी मी स्ट्रॉंग आहे आणि मेरी जुबान का कोई तोड नाही आहे. ठीक आहे, आणि ही एक घाटी, आणि हिला काय बोलता येत नाही. हिला कोणी बोललं ना, 4 ऐकून गेलं ना, ऐकून घेईल, बोलणार नाही समोरच्याला, रडेल. सायलेंट पर्सनॅलिटी म्हणतात. चले सायलेंट, रोतडू पर्सनॅलिटी म्हणतात. नॉट सायलेंट, नॉट सायलेंट. इग्नोर मारतो. मी तर म्हणलं आपल्यालाच बोलते का काय, कशानं. ती पण येते का काय ब्लॉगमध्ये. कसं वाटतंय जिमला? कालचा दिवस कसा होता तुझा? खूप बेकार. हां, काल खूप बोर झालं. म्हणजे असं ह्याच्यापेक्षा जास्त असं वाटलं की घरी जेव्हा आम्ही करायचो ना, तर ते जास्त करायचं असं वाटलं. पण ठीक आहे. हां, आणि त्याच्यावर चालत होतं त्याचं नाव काय? थ्रेडमिल. ओके. त्या थ्रेडमिलवर एवढी घाण हालत झाली ना, म्हणजे आम्हाला 10 मिनटं सांगितलं वॉक करा करून थ्रेडमिलवर, आणि केल्यानंतर जेव्हा आम्ही स्टॉप केलं, मग तसं फिरल्यासारखंच, उतरताना असं वाटतं की सगळं फिरत होतं, फिरल्यासारखंच होतं, चालायलाच येत नव्हतं माहिती आहे. आणि मॅडमला स्ट्रेचिंगचंच येस पण नाही माहिती आहे. त्याने बोलला की जावा, एवढं झालं की घरी. मॅडम निघाल्या, स्ट्रेचिंग कोण करणार? म्हणजे बघितलं, अगर मी जर तुझ्यासोबत नसते ना, तर तू उद्या तशीच आज घरी आली असती ना, आज तुझ्या पायाची वाट लागली असती आणि तुझ्या बॉडीची. थँक्यू मला सगळं स्ट्रेचिंग करून घेतल्याबद्दल. हां, माझा हात दुखायला लागला कॅमेरा बघ. काय कामाची नाहीस तू, नाही होणारे ब्लॉगर असं असतं की हात दुखते लगेच. हे जिम करून हे शिकलीस काय? एक दिवस झाला ही काढून आपल्याला रोज काकी बिलाई खिरवली.
सो मगाच्या बॅकग्राऊंडमध्ये आणि ह्या बॅकग्राऊंडमध्ये खूप फरक आहे, ठीक आहे ना. माझ्या बहिणीचं म्हणणं काय माहिती आहे का, की मी ती वाली क्लिप डिलीट करू आणि जे मी बकबक केली ते मी आता परत बकबक करू का. मी स्क्रिप्ट पाठ करून आली आहे का. तिचं म्हणणं बॅकग्राऊंड काय बोली इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. हा, जे पण मॅटर करतं बॅकग्राऊंड, पण ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे. आपण जिथं राहतो ते पण नाही दाखवू शकत का. आता नाही, ते जास्त घाण आहे. तिथं कुठे राहतो आपण. हा, तिथं नाही राहत, पण तिथनं वॉक तर करत आलोच ना. ती मजबुरी. आणि हे काय एवढं सुंदर वाटते का तुला. अच्छा का. तू आहेस म्हणून. बघितलं तुमच्या जिममध्ये पण ब्लॉग करणार आहे? नाही, बिलकुल नाही. जिममध्ये का करू मी, काय हे करू का. म्हणजे ते काल किती भरलेला जिम. हां, संध्याकाळच्या वेळी चालू भरलेला असतो जिम. आम्ही गेल्यावर तिथं मी काय करू, मी स्वतः हे करू का. एक तर स्वतःला काही माहीत नाही काय करायचं, त्या ट्रेनरला जाऊन विचारतो आम्ही बार आता काय करायचं आहे, आता काय करायचं आहे, आता काय करायचं आहे. आणि आता मी हे करू, असं फोन लावते कुठेतरी, त्यात पण 100 जण असं आजूबाजूने येत जाते. तिथं बघितलं कोण असं फोन बिन लावून करत नाही. हा, फोन सगळ्यांच्या साईडलाच असतात. सिरीज गाते जिमला चालू आहे, फोनला काय करायचं. तेवढी बकवास गाणी लागलेली असतात. रीलला बघतो आपण हां. मध्ये सगळीकडे मोबाईल आणि स्टँडर्ड्स आहे. आपल्या इथं असं काय नाही आहे नशीब. हां, ते तर आहे. बस झाला, आता परत हात दुखायला लागला. हाऊस द जोश, हाऊस द जोश. शिडी साईबांनी आणि काय केलंय, ट्रेनिंग बस. तरी तांबी बघा आमची. पायाची वाट लागली भाई. लेग डेला काय आपण लोळतच घरी जाणार आहे का. हां, वाटतंय मेलो. तरी बघ, स्ट्रेचिंग करायला मजा आली जास्त. स्ट्रेचिंग करायला जास्त मजा येते. जगू आता नाही होते. घरी घरी जाऊ द्या. गाडी पण नाही आहे मी डॉक्टरकडे. सकाळपासून मी टाइमपास करत होते. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आमची कोमल मेलेली जिंदा झाले ब्लॉग साठी. हे बघा, आम्ही नवीन कपाट घेतलंय. हे बघा, आम्ही नवीन वॉशिंग मशीन पण घेतली, चालू झाली आहे. हा बघा माझा नवीन भाऊ, अपडेट व्हर्जन टाकलं झालंच ना. अच्छा, हा, अपडेट व्हर्जन हँडसम आहे. माहिती आहे का गाईस, मी आता जिमला जायला चालू केलंय. मीडियम खाली टाकायचं. मीडियम. मी कुठे जायला चालू केलंय सांग जरा. हमाली करायला चल बाहेर, पैसे देऊन हमाली. घरात ना बाहेर निघ. मग तू सांग, मी कुठे जायला चालू केलं. जिमला मोबाईलवर बच्ची मोबाईल ताईवाली बच्ची. काय झाली, होल्ड केलंय का. दाजीवर ए, तुम्ही आवाज कमी करा रे, मी आता ब्लॉग जा तिकडे. किती दिवस झाले, महिना होऊन गेला ना. हां, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी महिना झाला ब्लॉग नाही बनवला, कारण काही कारणं होती त्याच्यामुळे. बट आता मी कंटिन्यू ब्लॉग बनवणार आहे. हां, काय म्हणायचं. कान विचारा ना, का नाही बनत होती. काय विचारा, कारण हा, ते नाही सांगणार. तुझं नाटक काय होते, का नाही बनत. मी आजारी होते. ब्लॉग काय एवढा दिवस बनवला नाही. झूठ बोल. ए, काय झूठ बोले, काय किती भेतो रे, किती घाबरला बघितलं का. खरं घाबरला. एका चालकीची पण नाहीच ते. मम्मी, खरं नाही बोलायचं. खोटं बोलायचं. कोण खरं बोललं. मम्मी. कोण माझ्या बहिणीला एवढं खरं बोललं. माझा भाऊ ॲपल खातो.